लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. परभणीला चाललोय. पुन्हा सकाळीची आहे बीड. हा पूर्ण मराठवाड्याचा दौरा माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक या ठिकाणी करतोय. माझ्याबरोबर या महाराष्ट्र राज्याचे मंत्री सचिव असतील, सगळे प्रमुख पदाधिकारी या दौऱ्यामध्ये आहेत आणि या दौऱ्यात प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो. शिवसैनिक जो आहे तो या दौऱ्याच्या माध्यमाने पुढे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका लढण्यासाठी जो आहे तो सज्ज झालेला आहे. या हिंगोली मतदारसंघामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठी ताकद आहे. जिल्हा प्रमुख संतोषजी बांगर हे आमदार देखील इकडे आहे. त्यांनी या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची एक मोठी ताकद उभी केलेली आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जेवढ्या निवडणुका या जिल्ह्यांमध्ये होतील त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठं यश या ठिकाणी मिळेल. केंद्राकडे आता विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही नगरसेवकांनी ही मागणी केली आणि त्यानंतर आमदारांनी मागणी केली की स्थानिकचा आम्हाला उमेदवार का बाहेरचा नको. यावरती आपण काय विचार करणार आहे? मला वाटतं या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार जो आहे हा योग्यच माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब निवडतील. आत्तापर्यंत आपण पाहिलं की योग्य व्यक्तीचा सन्मान जो आहे हा शिवसेनेमध्ये झालेला आहे. विधान परिषदा असतील किंवा राज्यसभेच्या निवडणुका असतील, सगळीकडे जो शिवसैनिक डिझर्व करतो, जो शिवसैनिक काम करतो, त्याला जे आहे पुढे नेण्याचं काम जे आहे पक्षाच्या माध्यमाने. तुम्ही बोलताना म्हटले की आता परिस्थिती या ठिकाणची जी आहे ती थोडीशी वेगळी आहे. ती विधान परिषद संदर्भात तुम्ही बोलताना पात्राचा देखील उल्लेख केला की पात्र. अरे बाबा, शिवसंवाद दौरा होता. त्या शिवसंवाद दौऱ्याचं रूपांतर जे आहे सभेमध्ये झालं. तर त्याच्यामुळे भूमिका जी आहे ती आमची वेगळी होती. आम्ही जे आहे ती इथे स्टेजवरती उभं राहिल्यावरती आता भाषणाच्या मध्ये रूपांतरित झाली. त्यालाच आहे. त्याच्यामधून तुम्ही बिटवीन द लाईन्स वगैरे काय नाही. कारण की मागच्या 7 वर्षामध्ये जे विधान परिषदेचे आमदार होते विपुल गोजरे यांनी हिंगोलीकरांना चेहरा दाखवला नाही. त्यावरती कुठेतरी नाराज आहेत हिंगोलीकर. योग्य उमेदवार जो आहे हा हिंगोलीकरांना आणि परभणीकरांना या ठिकाणी. नीट परीक्षा परत होतीये साहेब, आणि या परीक्षेला प्रश्नपत्रिकांच्या संरक्षणासाठी आता लष्कराचा मदत घेतली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी माहिती दिली आहे. तुम्ही सुद्धा लोकसभेमध्ये कामकाज करताय, कसं असणार? नीट परीक्षेमध्ये जे काय झालं ते व्हायला नको होतं, पण आता केंद्र सरकारकडून कठोर पावलं जी आहे उचलली गेलेली आहे. जो याच्यामध्ये दोषी आहे त्यांना देखील पकडण्याचं काम जे आहे ते सरकारच्या माध्यमाने, पोलिसांच्या माध्यमाने या ठिकाणी झालेलं आहे. नीट परीक्षेवरती लाखो तरुण जे आहे ते अवलंबून असतात. त्यांचं करिअर जे आहे त्याच्यावरती डिपेंडंट असतं. आणि मला वाटतं आता सर्व काळजी घेऊन नीटचे पेपर जे आहेत या ठिकाणी होतील. त्याच्यासाठी जे काही सरकारला करायचं त्या सगळ्या गोष्टी ज्या सरकार करेल. येणाऱ्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने हे सगळे पेपर जे आहे हे प्रत्येक शहरापर्यंत, प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, स्टेटपर्यंत कसे पोहोचतील याच्यावरती देखील सरकार. अशोक खरातवर एक चित्रपट निघतोय आणि त्या चित्रपटामध्ये चाकणकरांची भूमिका दीपाली सय्यद करते. त्यांच्यावर दबाव टाकला जातोय. जरा तुम्ही कौतुक केलेलं आहे. मंत्री म्हणून पुढे लागते. हा सगळा निर्णय जो आहे तो शिंदेसाहेब घेतात. आणि मी तुम्हाला सांगितलं योग्य व्यक्तीचा सन्मान जो आहे तो योग्य वेळी त्या ठिकाणी होत असतो. वेळ पडल्यावर तुम्ही असं म्हटले की संतोष बांगर हिंगोलीचे नेते नसून महाराष्ट्राचे नेते. ते महाराष्ट्राचे नेते कधी होणार आहेत? मी त्यांना बोललो की संतोष बांगर जे आहेत हे फक्त एका जिल्ह्यापुरतं मर्यादित नेतृत्व नाही आहे. ते जे आहे जिल्ह्याच्या बाहेर जाऊन देखील काम करू शकतात. मराठवाड्यामध्ये काम करू शकतात. आजूबाजूला जशी आता ताकद हिंगोलीमध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे तशी बाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील ताकद जी आहे ती संतोष बांगर निर्माण करू शकतात. एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे. आणि शिंदे साहेब अशाच व्यक्तींना, अशाच कार्यकर्त्यांना संधी जी आहे ती देत. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.